नमस्कार. मी डॉक्टर अनंत सूर्यवंशी, चीफ इंटेन्सिव्हिस्ट, पवना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, गहुंजे येथील नामांकित लोढा हाऊसिंग सोसायटीमध्ये आज आमचा CPR आणि प्रथमोपचार प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला होता. एक डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावून मी जेव्हा पायऱ्यांवरून खाली उतरत होतो, तेवढ्यात मागून एक अतिशय आश्वासक आणि मृदू आवाज आला. "डॉक्टर, प्लीज जरा थांबा. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय." मी मागे वळून पाहिले तर समोर एक साधारण 60 वर्षांच्या आजी उभ्या होत्या. अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि कमालीची शालीनता. त्यांनी अतिशय मायेनं माझ्या हातावर एक स्वतःच्या हाताने लिहिलेलं छोटंसं थँक्यू कार्ड ठेवलं. क्षणभर मी भारावून गेलो. एका अत्यंत श्रीमंत आणि सुशिक्षित पार्श्वभूमीतून आलेल्या या माऊलीला बाजारातून एखादी महागडी वस्तू विकत घेऊन देणं अगदी सहज शक्य होते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी स्वतः वेळ काढला, कष्ट घेतले आणि आपल्या भावना त्या कागदावर उतरवल्या. बाजारातल्या कोणत्याही महागड्या भेटवस्तूपेक्षा त्यांच्या या छोट्याशा हाताने बनवलेल्या कार्डानं माझ्या मनाचा ठाव घेतला. ते कार्ड हातात धरून चालताना माझ्या मनात एकच विचार आला, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर इतक्या सहजतेनं आणि अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कला मला कधी जमेल का? आज त्या माऊलीनं आम्हाला फक्त धन्यवाद दिले नाही, तर जगण्यातला एक खूप मोठा आणि अमूल्य धडा शिकवला. खऱ्या कृतज्ञतेचं मूल्य हे भेटवस्तूच्या किमतीवरून ठरत नाही, तर ती व्यक्त करताना आपण त्यात किती वेळ, विचार आणि प्रेम ओतलंय यावरून ठरतं. कदाचित आपल्या ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला हाच तो सुंदर वारसा आहे. कमालीची नम्रता आणि सेवेच्या प्रत्येक लहान सहान कार्याला मनापासून आदर देण्याची वृत्ती. पवना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आरोग्याची काळजी आपुलकीच्या स्पर्शानं.